सोशल मीडियावर फ्लेमिंगो जितके जवळ दिसतात, तेवढेच प्रत्यक्षात मलाही दिसतील असं वाटलं होतं. पण माझ्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं. मध्ये आता 15-20 दिवसाच्या पूर्वी हां. कॅम्प लागला. बाहेरनं लोक आले भरपूर जण. बापरे! ते मोठमोठे कॅमेरे आले. ते रात्रभर होते तिथं. रात्रभर? हां. सकाळी मी नेले हायवेचं भाडं नेलं ते. मुलुंडचं एक भाडं नेलं तिथं. मोठमोठे कॅमेरे घेऊन आले. येताना वगैरे रिक्षा मिळतील का? सीवूडला आलो आहे फ्लेमिंगो बघायला आणि फ्लेमिंगोचा जो सीझनचा काळ आहे तो नोव्हेंबर ते मार्च, एप्रिल किंवा मेपर्यंत आहे. आत्ता हे शूट करतो आहे जूनमध्ये. जो गुलाबी रंग दिसतो ना तो इतका भारी वाटतो ना, अगदी बघण्यासारखा वाटतो. तर कसं यायचं इथपर्यंत, म्हणजे सीवूडवरून कसं यायचं ही सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे पूर्णपणे ब्लॉग बघा, ठीक आहे? हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. फ्लेमिंगो पाहण्यासाठी मी सीवूडला आलो आहे. तर सीवूडवरून कसं यायचं, तिथून रिक्षा करायची, 100 रुपये घेतात. व्यंकटेश टॉवर म्हणून म्हणायचं, ते इथे बाहेर सोडतात. तिथून मग आतमध्ये यायचं. तुम्हाला फ्लेमिंगो पाहता येतील. पण फ्लेमिंगोचा जो काळ आहे, सीझनचा काळ आहे, तो नोव्हेंबर ते मार्च, एप्रिल किंवा मेपर्यंत आहे. त्यामुळे वेळ बघून या, सीझन बघून या. तर आता फ्लेमिंगोची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी फ्लेमिंगो इथे येतात. या पाणथळ जागेमुळे त्यांना भरपूर अन्न मिळतं. शेवाळ खाल्ल्याने किंवा त्यांच्या रोजच्या आहारामुळे त्यांना गुलाबी रंग प्राप्त होतो. दरवर्षी इकडे खूप गर्दी होते. ज्या ठिकाणी फ्लेमिंगो येतात ते ठिकाण निरोगी असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. महाराष्ट्र शासन वन विभागाने बोर्डसुद्धा लावलेले आहे की ड्रोन उडवू नका किंवा पोहू नका किंवा आवाज करू नका. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचं तुम्ही पालन करा. हवं असलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, सविस्तर वाचा. झूम करून पण दिसत नाही आहे, पण हा जो त्यांचा थवा पूर्ण हे दिसतोय ना, इतका गुलाबी गुलाबी रंग दिसतोय ना की काय सांगू तुम्हाला. खूप भारी वाटते बघायला. ते जर जवळ असते ना तर आहा, मज्जा झाली असते. मित्रांनो, फ्लेमिंगो पाहण्यासाठी आलो होतो, पण खूप दूर आहेत. आणि जे गुलाबी गुलाबी फ्लेमिंगो असतात ना, ते किती क्यूट दिसतात, खूप भारी दिसतात बघायला. पण नशिबात होते पाहण्यासारखे, पण ते खूप दूर आहेत. त्यामुळे मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर करता नाही आलं. खूपच दूर आहेत ते. त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर तो सीझन बघून या. मी आत्ता जून महिन्यात ही शूट करतो आहे. खूपच दूर असल्यामुळे मला काय पाहता नाही आले. तुमच्याकडचं कॅमेरा वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही शूट करू शकता. पण एक चांगली गोष्ट झाली म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी एक चांगली रम्य संध्याकाळ अनुभवली. शांत वातावरण होतं. म्हणजे गर्दी तर होतीच, अजूनही माणसं येत आहेत, गर्दी तर खूप आहे, पण तरीसुद्धा शांत वातावरण होतं. एका बाजूला बसलेलो. तर मित्रांनो, जे आपल्याला मिळत नाही ना ते सुद्धा सुंदर असतं असं मला वाटतं. तर अशा तुमच्या बाबतीत सुद्धा काही घडलं आहे का, जे तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलात आणि तुम्हाला जे मिळालं नाही आहे, भेटलेलं नाही आहे, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळालं आणि ते खूप चांगलं होतं, असं काही घडलं आहे का तुमच्या आयुष्यात? मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओसह, व्लॉगसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाबा.